तर आपण सगळेजण कमिटेड आहोत आपल्या डेली प्रोग्रेससाठी आणि त्यासाठी आपण आपल्या जीवनामध्ये मॉर्निंग रिच्युअल्स ठेवलेले आहेत आणि इव्हनिंग रिच्युअल्स ठेवलेले आहेत. तर मॉर्निंग रिच्युअल्स आपले कुठले आहेत? तर आपण उठल्यानंतर आपण काही अफर्मेशन्स म्हणतो, एक्सरसाइज करतो, प्राणायाम करतो, मेडिटेशन करतो. पूर्ण दिवसभराचं प्लॅनिंग करतो आपण. 5 मिनिटं लागतात, पण दिवसभरातनं काय काय महत्वाचं आहे, काय काय अर्जंट आहे, ह्या गोष्टी आपण कागदावर टिपून घेतो आणि कुठल्या गोष्टी महत्वाच्या नाही आहेत, ज्या आजच करायला पाहिजे अशा नाही आहेत, तर त्या लोअर डाऊन इन द लिस्ट लिहितो आपण. तर हे लिहिल्यामुळे आपल्याला एक क्लॅरिटी येते की अर्जंट कुठल्या गोष्टीत, इम्पॉर्टंट कुठल्या गोष्टीत आणि कुठल्या गोष्टी आधी घ्यायच्यात. त्यामुळे आपली एफिशियन्सी आणि प्रोडक्टिव्हिटी वाढते. आपण आत्मपरीक्षण करून हे ओळखतो की कुठे आपला वेळ जातो, कुठे आपला वेळ वेस्ट होतो. उदाहरणार्थ की व्हॉट्सअपवर गुड मॉर्निंग मेसेजचा रिप्लाय करण्यात, शॉर्ट रील्स आणि व्हिडिओज बघण्यात आपल्याला वाटत असतं की आपल्याला काहीतरी नॉलेज मिळते त्याच्यामध्ये, म्हणून आपण बघत असतो. पण ते नॉलेज मिळता मिळता आपण बाकी इतर काही सुद्धा स्क्रोल करत असतो की जे आपल्या काही कामाचं नसतं आणि ते इतकं ग्रिपिंग असतं की सोडवत नसतं. आणि त्याच्यामध्ये जरी तुम्ही ठरवलेलं असेल की फक्त 5 मिनिटं मी बघणार आहे, पण बघता बघता 20 मिनिटं कधी होतात किंवा अर्धा तास, 1 तास कधी होतो हे पण कळत नाही. तर हे जे शॉर्ट व्हिडिओज आणि रील्स आहेत तर त्यांचं एक ॲडिक्टिंग नेचर आहे, म्हणून त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांचा बराच वेळ वाया जात असतो. तर जर तुम्ही ओळखलेलं आहे तर तुम्ही ठरवताय की हा जो वेळ आहे हा मला वाचवायचा आहे. तर त्यासाठी तुम्ही मोबाईल मधले अलार्मचा उपयोग करू शकता. तुम्ही जर तुम्हाला काही बघायचं आहे सोशल मीडियावर किंवा फेसबुकवर किंवा, तर तुम्ही 5 मिनिटाचा अलार्म लावू शकता. इंस्टाग्राम सारख्या ऍप्समध्ये स्वतः तिथे एक टाइम स्पेंड किती होतोय हे अलर्ट करणारे सिस्टम पण आहे. आणि असा अलार्म लावून सुद्धा जर तुम्ही त्याला इग्नोर करून अजून जास्त वेळ त्याच्यात वाया घालवत असाल तर एक सुंदर ऍपचं मी नाव तुम्हाला सांगणार आहे. त्याचं नाव आहे नो स्क्रोल. नो स्क्रोल नावाचं एक ऍप आहे, त्याचं रेड कलरचं आयकॉन आहे. तर ते ऑन केल्यानंतर तुमचे जे शॉर्ट व्हिडिओ आणि रील्स उघडतच नाही, म्हणून तुम्हाला आपोआप आठवण येते की अरे आपण काय ठरवलं होतं की आपल्याला ह्या सोशल मीडियामध्ये वेळ वाया घालवायचा नाही. तर ते खूपच कमालीचं ऍप आहे जे मी स्वतः माझ्या फोनवर वापरतो. त्याच्यामुळे माझा खूप वेळ वाचतो आणि प्रोडक्टिव्हिटी वाढते आहे. तर हे मॉर्निंग रिच्युअल्स झाल्यानंतर दिवसभरात जे जे इम्पॉर्टंट महत्वाचे कामं आहेत, आपल्या व्यवसायाला वेळ दिल्यानंतर मग इव्हनिंग रिच्युअल्सची वेळ येते ऍट द एंड ऑफ द डे. तर इव्हनिंग रिच्युअल्स आम्ही काय करतो, तर इव्हनिंग रिच्युअल्स मध्ये 5 ते 10 मिनिटं आपल्या विचार भावना लिहिणे. तर बऱ्याच वेळा आम्ही ते कागदावर लिहितो, डायरीत नाही. तर विचार भावना कागदावर लिहिल्यानंतर चांगल्या वाईट जे काय आहे आपल्याला हे माहिती आहे की शेवटी हा कागद फाडून फेकायचा आहे, म्हणून त्याच्यात काही संकोच नाही, काही सेन्सरशिप नाही. तर जे आलं मनात ते लिहू शकतो आपण. ते कोणाला वाचायला द्यायचं नाही किंवा जपून ठेवायचं नाही. जर एखाद्या गोष्टीचं वाईट वाटलं असेल तर जे ज्या शब्दात आपल्याला व्यक्त करायचं ते व्यक्त करू शकता. एखाद्या गोष्टीचा राग आलेला आहे किंवा असं वाटतंय की हे चुकीचं घडलेलं आहे, काहीतरी इनजस्टिस झालेली आहे, फ्रस्ट्रेशन आहे, तर ते आपण त्या कागदावर आपण लिहिण्याच्या स्वरूपात काढू शकतो. आणि जर राग येतो आहे, असं वाटतं की असं करायला पाहिजे होतं, तसं करायला पाहिजे होतं, असं बोलायला पाहिजे होतं, तसं बोलायला पाहिजे होतं, ते सगळं काही त्या कागदावर उतरवल्यानंतर जर जो काही राग आहे, फ्रस्ट्रेशन आहे, अपसेट आहे, नर्वसनेस आहे, तर ते कागदावर काढायचं आहे आणि त्या कागदाचे छोटे छोटे तुकडे करून फेकून द्यायचं आहे. तर हे सांकेतिक आहे आपल्या मनातल्या ज्या निगेटिव्ह भावना आहेत त्या बाहेर काढण्याचं. तर ही खूप सुंदर पद्धत आहे मन हलकं करण्यासाठी. कारण प्रत्येक वेळेस, दरवेळेस, रोज रोज तुम्हाला तुमचे फॅमिली मेंबर्स किंवा तुमचे मित्रमैत्रिणी अवेलेबल असतील असं नाही. तर रोजच्या रोज जसं आपण आपल्या घरातला डस्टबिन रिकामा करतो, तसं संध्याकाळी 5 ते 10 मिनिटं लिहून आपण आपल्या मनाचा कचरा सुद्धा रिकामा करू शकतो. 5 ते 10 मिनिटं विचार भावना लिहिल्यानंतर 2 जर्नल्स आपल्याला लिहायचे आहेत. एक आहे ग्रॅटिट्यूड जर्नल, ज्याच्यामध्ये दिवसभरात अशा कुठल्या 3 गोष्टी आहेत, 3 किंवा जास्त, ज्याच्यासाठी तुम्ही आभारी आहात ते लिहायचं आहे. आणि जर तुम्हाला हे सुचत नाहीये की कुठली गोष्ट लिहायची याच्यामध्ये, तर तुम्ही इन जनरल तुम्ही कशासाठी आभारी आहात हे लिहू शकता. आणि दुसरं जर्नल आहे, त्याच्यात लिहायचं आहे अकम्प्लिशमेंट जर्नल. त्या दिवसभरामध्ये अशा 3 कुठल्या गोष्टी आहेत, 3 किंवा जास्त, की ज्या तुम्ही साध्य केल्या आहेत, अकम्प्लिश केल्या आहेत. छोट्या असो मोठ्या असो, तर अकम्प्लिशमेंट तुमचे लिहायचे आहेत. तर माणसाचा स्वभाव असा असतो की छोट्या मोठ्या गोष्टी जो करतो तर त्याला तो स्वतः पण एक्नॉलेज करत नाही किंवा अप्रिशिएट करत नाही. तर त्याला असं वाटतं काहीतरी मोठं केलं तर ते अप्रिशिएट करण्यासारखं आहे. असं नाही. छोट्या गोष्टी सुद्धा जर तुम्ही अप्रिशिएट करायला शिकला, एक्नॉलेज करायला शिकला, तर तुम्ही डेली बेसिसवर हॅपी आणि सॅटिस्फाईड राहाल. आणि आज दिवसभरात जर तुम्हाला काही सुचत नसेल की काय लिहायचं आहे, तर अगदी तुमच्या लहानपणाच्या पहिल्या आठवणीपासून तुम्ही सुरू करू शकता की छोट्या मोठ्या गोष्टी तुम्ही कुठल्या अकम्प्लिश केल्या तर त्या लिहित जायच्या आहेत. तर रोज मन हलकं करण्यासाठी आपल्या विचार भावना लिहायच्या आहेत, अकम्प्लिश जर्नलमध्ये काही गोष्टी लिहायच्या आहेत आणि ग्रॅटिट्यूड जर्नलमध्ये काही गोष्टी लिहिल्यानंतर रात्री झोपायच्या आधी थोडा वेळ मेडिटेट करायचं आहे. भले तुम्ही लाईंग पोझिशन मध्ये आडवे होऊन मेडिटेट कराल. मेडिटेट करता करता जर तुम्ही झोपे गेलात तर तुमच्या झोपेची क्वालिटी जी आहे ती निश्चितच चांगली असणार आहे. तर ऍडिक्वेट स्लीप घ्यायची आहे. बरेच लोक झोपेवर कॉम्प्रोमाइज करतात. बऱ्याच वेळा एंटरटेनमेंटच्या लालसेमुळे झोप कॉम्प्रोमाइज होते किंवा कधी कधी ओव्हर अम्बिशियस असल्यामुळे की मला झोपण्यात टाइम वेस्ट करायचा नाहीये, पण मला हे करायचंय, मला ते करायचं, मला पुस्तक वाचायचंय मला, तर ते सुद्धा अति तिथे माती आपण असं म्हणतो.
म्हणून ॲडिक्वेट झोप घेणे फार महत्वाचे आहे. तर त्याच्यावर कॉम्प्रोमाइज न करता आपल्याला आपली प्रगती करायची आहे. तर वेळेत झोपलात तर वेळेत उठाल आणि वेळेत उठलात तर तुम्हाला तुमचे जे मॉर्निंग रिच्युअल्स आहेत त्याच्यावर कॉम्प्रोमाइज करावं लागणार नाही. तर असं मॉर्निंग रिच्युअल्स आणि इव्हनिंग रिच्युअल्स याचा जर समावेश तुमच्या रोजच्या जीवनात असेल तर टप्प्याटप्प्याने तुमची निश्चितच प्रगती होईल. तर ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायची आहे, कारण जास्तीत जास्त लोकांचा फायदा व्हावा हाच आपला हेतू आहे.